काही प्रश्न अतिशय सोपे असतात, की आपल्या हातातील मार्क जाऊ नये. तर असाच एक प्रश्न, की ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करणे. ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करत असताना टू बी नंतर पॅसिव्हमध्ये व्ही3 आहे का हे पहा तुम्ही प्रथम. टू बी नंतर व्ही3 नसेल तर ॲक्टिव्ह आणि व्ही3 असेल तर पॅसिव्ह. पॅसिव्ह करत असताना फक्त हे 5 शब्द तुम्ही लक्षात ठेवा. हॅज, हॅव, हॅड, क्रियापदानंतर आयएनजी, डू, डज, डीड आणि वाक्यामध्ये शॅल, विल असेल तर. जर ॲक्टिव्हमध्ये हॅज, हॅव, हॅड असेल तर त्याच शब्दानंतर बीन येते. जर ॲक्टिव्हमध्ये क्रियापदानंतर आयएनजी असेल तर पॅसिव्हमध्ये बीइंग येते. जर ॲक्टिव्हमध्ये डू डज असेल तर पॅसिव्हमध्ये एम इज आर येते. एम इज आर. जर ॲक्टिव्हच्या वाक्यामध्ये डीड असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वॉज, वेअर आहे का हे तुम्ही पाहावे. जर ॲक्टिव्हच्या वाक्यामध्ये शाल आणि विल असेल तर पॅसिव्हमध्ये शाल नंतर शाल बी, विल बी असे शब्द येतात का हे पहा. तर फक्त तुम्ही हॅज, हॅव, हॅड नंतर काय येते, क्रियापदानंतर आयएनजी असेल तर काय येते, डू डज नंतर काय येते आणि डीड असल्यानंतर शाल, विल बी असल्यानंतर काय येते हेच लक्षात ठेवा. आणि भरमसाठ रूल्स पाठ करण्यापेक्षा वाक्य आपल्याला ॲक्युरेट कसे सोडवता येईल हे पाहावे. चला तर पाहूया काही वाक्य. दे वेर सिंगिंग फोल्क सॉंग्स. तर प्रथम आपण व्ही3 आहे का, व्ही3, 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 व्ही3. तर पहिल्या वाक्यात व्ही3 नाही म्हणून हा विषय कट झाला या ठिकाणी येथेच. त्यानंतर क्रियापदानंतर आयएनजी आहे म्हणून बीइंग येणार. पॅसिव्हमध्ये बीइंग येणार. बीइंग आहे का 2 मध्ये आहे, 3, 4 मध्ये नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. आपण ॲक्टिव्हचे पॅसिव्ह कसे करावे फास्ट हे पाहत आहोत. प्रश्नामध्ये खाली चेंज द व्हॉइस असे आहे. कंप्लीट द गिवन सेंटेन्स विथ सुटेबल क्लॉज. व्हाय डू यू वेस्ट टाइम. व्हाय डू यू वेस्ट टाइम त्यानंतर व्हाय इज टाइम डॅश डॅश डॅश. पहिले वाक्य नॉट बिईंग आहे तर आपल्या प्रश्नातील वाक्यामध्ये क्रियापदानंतर आयएनजी हा शब्द नाहीच म्हणून पहिले वाक्य येणार नाही. हॅव, हॅज, हॅड नाही म्हणून दुसरे पण येणार नाही. पर्याय क्रमांक 2 हे पण नाही. त्यानंतर 4 क्रियापदानंतर आयएनजी नाही म्हणून 4 पण नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. कमी वेळामध्ये अचूकपणे उत्तर काढायला शिका तुम्ही. तर द पोलीस हॅज साऊंडेड अ रेड अलर्ट इन द सिटी, चेंज द व्हॉइस. वाक्यामध्ये हॅज आहे तर हॅज बीन फक्त शोधा तुम्ही हॅज बीन. तर या ठिकाणी हॅड आहे पर्याय क्रमांक 1 नाही. त्यानंतर हॅज बीन पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. त्यानंतर 3 नंबर मध्ये फक्त बीन आहे आणि 4 नंबर मध्ये हॅड बीन आहे. तर आपल्याला फक्त हॅज बीन हवं म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. हा एक प्रश्न पहा तुम्ही, की शी विल ब्रिंग केक्स, चेंज द व्हॉइस. तर या ठिकाणी विल आहे तर तुम्ही विल बी आहे का फक्त हे शोधा वाक्यामध्ये. विल नंतर विल बी. पर्याय क्रमांक 1 विल बी आहे का नाही. वाक्य वाचन करत बसू नका, फटफट शोधा तुम्ही. तर त्यानंतर पर्याय क्रमांक 2 विल बी आहे असू शकतो, 3 विल बी आहे असू शकतो, 4 विल बी आहे का नाही. तर या ठिकाणी ब्रिंगचे व्ही3 BROUGHT ब्राउट हे होते म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. विल बी आणि ब्राउट हे दोन्ही आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आपण पाहू. बाबूराव पेंटर हॅज पेंटेड धिस पिक्चर. वाक्यामध्ये हॅज आहे तर हॅज याच शब्दानंतर बीन आहे का फक्त हे शोधा. पर्याय क्रमांक 1 धिस पिक्चर इज पेंटेड बाय बाबूराव पेंटर. हॅज नंतर बीन नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही. धिस पिक्चर पेंटेड बाय बाबूराव पेंटर हा पण नाही. पर्याय क्रमांक 2 हा पण नाही. धिस पिक्चर हॅज बीन, आता या ठिकाणी हॅज बीन आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर हॅड बीन पर्याय क्रमांक 4 हॅड बीन आहे तर आपल्याला हॅड हवं का नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे उत्तर येईल. हा एक प्रश्न टीईटी 2014 ला पडलेला, की जॅक ऑफर्ड मी अ सीट. तर प्रथम पर्याय नाही कोणता हे आपण पाहू. तर हॅड बीन वाक्यामध्ये हॅड नाही म्हणून हॅड बीन नाही. त्यानंतर बीन फक्त बीन आहे या ठिकाणी, हे दोन्ही नाहीत. वाक्य हे भूतकाळी आहे म्हणून आय एम हे येणार नाही. आय एम म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर असेल, की आय वॉज ऑफर्ड अ सीट बाय जॅक, चेंज द व्हॉइस.
अशा प्रकारे फक्त तुम्ही अंदाज लावून फास्ट आणि ॲक्युरेट प्रश्न सोडवू शकता.